एकता जिंदाबाद, केमिस्ट 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 एकता जिंदाबाद. बंद करा बंद करा बंद करा बंद करा ऑनलाईन औषध विक्री आज अखिल भारतीय औषध विक्रेते महासंघाच्या तर्फे जवळपास देशभरातील 12.5 लाख केमिस्ट या बंदमध्ये सहभागी झालेले आहे. मुळातच ऑनलाईन औषध व्यवसाय हा आमच्या ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टच्या अंतर्गत हा बेकायदेशीर आहे आणि हा बेकायदेशीर जो व्यवसाय आहे हे दिल्ली हायकोर्टाने सांगितलेला आहे सरकारला की हा बेकायदेशीर व्यवसाय हा बंद करण्यात यावा. परंतु केंद्र सरकारने आतापर्यंत यावर कोणत्याही प्रकारचे कठोर असे पाऊल उचलले नाही व सर्रास पद्धतीने ऑनलाईन व्यवसायाच्या माध्यमातून आज बोगस स्पुरियस औषधं व नशेची औषधं रुग्णांना व तरुण पिढीला घरापर्यंत मिळत आहेत. या माध्यमातून देशातील तरुण पिढी सुद्धा कुठेतरी धोक्यात आलेली आहे. रुग्णांचं आरोग्य धोक्यात आलेले आहे. या संदर्भात वेळोवेळी केंद्र सरकारला आम्ही निवेदनं दिली पण त्याची कोणतीही दखल आजपर्यंत केंद्र सरकारने घेतली नाही. त्यामुळे नाईलाजच तो आम्हाला हा 1 दिवसीय बंदचा पुकार करावा लागला. यापुढे जर आमचा बंदचा केंद्र सरकारने विचार केला नाही, आमच्या मागण्याचा विचार केला नाही तर भविष्यामध्ये आम्ही बेमुदत बंद करू शकतो. आज आम्ही जो अखिल भारतीय औषध संघटनेच्या हाकेला साथ देऊन जो बंद पुकारला आहे त्या बंदमुळे जर कोणाचे काही हाल झाले तर आम्ही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण त्याचबरोबर आम्ही हे सांगू इच्छितो की हा बंद जो आम्ही पुकारला आहे हा आम्ही आमच्या नफ्यासाठी किंवा आमच्या स्वतःसाठी पुकारलेला नाही आहे. ऑनलाईन औषध विक्रीमुळे जनतेचे आरोग्य जे धोक्यात येत आहे, जसे की येणारे स्पुरियस ड्रग, डुप्लिकेट औषधं, त्याची त्यावर केंद्र सरकारने बंदी घातली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे या ऑनलाईन औषध विक्रीमुळं आजची आपली जी तरुण पिढी ती नशेच्या आहारी जात आहे. जी औषधे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय विकली जाऊ शकत नाही ती औषधं हे ऑनलाईनवाले बिनधास्त पाठवतात आणि त्यामुळे आपली तरुण पिढी ही नशेच्या आहारी जात आहे. तरी केंद्र सरकार व राज्य सरकार यांना आम्ही संघटनेतर्फे विनंती करतो, आमच्या मागण्यांचा योग्य तो विचार करावा आणि आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा आम्हाला कठोर असे पाऊल उचलावे लागेल. धन्यवाद.